पुढे काय झालं सांग ना. बोलिए, क्या जानकारी चाहिए आपको? की मग तू कीर्तनांशी बोलला, पियूशी बोलला, मैत्रीशी बोलला, पुढे काय? चिल, मी सांगणार तुला. चिल काय चिल यार, तुला माहित नाही ती रिहर्सलच्या अगोदर कशी वागत होती आणि रिहर्सल मध्ये ती किती इग्नोर. आय मीन आय डोंट नो व्हॉट्स गोइंग ऑन. व्हाट द हेल. शूश, ऐकून तरी घे. तुला माहितीये का या सगळ्याचं मेन रिझन तूच असते. मी ऑफकोर्स. माझा काय संबंध? सी, इट इज लाईक अ सर्कल. म्हणजे द एंड पॉइंट अँड द स्टार्टिंग पॉइंट इज द चालू सेम. आहे. ए शूश, थांब रे. मी मस्करी करतो, बट लेट्स गेट सिरियस. ऑलराईट. हे बघ, कसं आहे माहितीये ना, तुझ्या अगोदरच्या कितीतरी गर्लफ्रेंड्स झाल्या असतील, पण तुला अजून मुलीचं मन नाही ओळखता आलेलं. हे बघ बाकीच्या हे बघ माझ्या आधीच्या सगळ्या गर्लफ्रेंड्स गेला, पण आता गायत्रीचं मन मला नक्की कळत आणि आता तर चांगलंच कळायला लागलंय. Oh, is it? मग मला सांग, ती का घाबरली? ती ऍक्च्युली घाबरली नाहीये, पण तिला असं वाटतंय की ती घाबरली आणि ती माझ्यासमोर एक्सपायर. मला नाही माहिती. एक्झॅक्टली. जे तुला माहितीये ना, की जे तिला माहित नाहीये, ऍक्च्युली ते तुला पण माहित नाहीये. तुला माहितीये का, म्हणजे तुला असं वाटतंय की तुला माहितीये, पण तुला काहीच माहित नाहीये. माहितीये? त्यामुळे मी जी माहिती देतोय ना, ती घे आणि तेवढीच घे. शांतपणे ऐक. हे बघ, मुलांना असं वाटत असतं की मुलींचं मन त्यांना कळलंय, पण ऍक्च्युली तसं नसतं. ऑलराईट. एका फेमस हॉलिवूड फिल्म मधलं ना एक वाक्य आहे, वुमन्स हार्ट इज लाईक अ डीप ओशन. स्त्रीचं मन हे एका समुद्रा इतकं खोल असतं. मग किमो, तुझा इतका सखोल अभ्यास झाला असेल तर गायत्रीच्या मनात काय चालू आहे एवढंच सांग फक्त. हा, मला 100% खात्री आहे की गायत्री तुझ्या प्रेमात पडली, म्हणून ती तुला घाबरते. ती प्रेमात पडली म्हणून घाबरली? आय मीन ती का घाबरली? म्हणजे ती उलट आनंदी असायला पाहिजे ना. हा, तसं असायला तर हवं, पण गायत्री जशी आहे ते पाहता म्हणजे एखाद्या मत्स्यकन्येसारखी, आणि त्या शार्ककडे बघता म्हणजे तिचे वडील, त्यांच्याकडे बघता ती या फिलिंग्सला घाबरली. आणि हे खूप साहजिक आहे. म्हणजे तिच्यात हिंमतच नाही हे ऍक्सेप्ट करायची की ती प्रेमात पडली एका मुलाच्या. ऑलराईट, कळलं का? म्हणून ती तुला टाळते आणि स्वतःपासून लांब पळते. ओके, असा प्रॉब्लेम आहे. तुला माहितीये का, आज तर ती कॉम्पिटिशन मधनं बॅकआउट करायच्या प्लॅन मध्ये होती. मग तू तिला समजवलंस ना? नाही, ऍक्च्युली त्याची काही गरजच पडली नाही. कीर्तनच तिला म्हणाले, गायत्री आता या क्षणाला तू ह्या सगळ्यांना सोडून नाही जाऊ शकत. थँक गॉड फॉर कीर्तने. सो हिरो, दर्याचा राजा बनवण्यासाठी थोडी वाट बघ. लगेच उडी टाकू नकोस, बुडशील. थोडं शांतपणे, आरामात. तू ना, तू किमो नाही, देव मासा आहेस, देव मासा. थँक्यू यार किमो. सो मी आता शांत राहायला पाहिजे. हॅलो फ्रेंड. डॅड, काय? डॅड का? डॅडच्या पुढे एवढं मोठं प्रश्नचिन्ह कशासाठी? काय काय कुठे हरवलायत कुठे? अरे बापरे, मी पण काय एखाद्या फिलॉसॉफर सारखं तुला सांगतोय, कारण हे हरवून बसणं, झोकून देणं या दोन्हींचा अर्थ या वयामध्ये तसा सारखाच असतो. फक्त सिच्युएशन नुसार तो आणखीन क्लिअर होत जातो. मला काय म्हणायचं डॅड, तू जनरली रात्री मला भेटत जाऊ नकोस. खूपच फिलॉसॉफिकल बोलतोय का? खूप. मी काय नाही, काम करत होतो लॅपटॉपवर, आपल्या इव्हेंटची तयारी, बस बाकी काय नाही. अच्छा, देखो बच्चा, हमने आपको दोस्त जरूर बनाया है, फिर भी रिश्ते में हम आपके बाप हैं. तो काय त्या मोबाईलवर सुद्धा हेच तुझं सगळं काम करत होतस का? हा, बघू इकडे. काय तुला नक्की काय पाहिजे? तुला चहा पाहिजे का, कॉफी पाहिजे का, लेमनेड? उत्तर हवंय मला. कसलं उत्तर? कुठे नक्की हरवलायस, कुठे आणि कोणासाठी? त्याच मुलीसाठी ना, त्या कीर्तनेच्या.
हा अरे भेटव तरी ना तिला एकदा, बघू दे तरी तिला, जिसने मेरे ऐसे शेर जैसे बच्चे का चैन छीन लिया, बघू दे. डैड ऐसा काही नहीं है, और कार्तिक राजहंस का चैन कोई खिलौना नहीं है जो कोई इतनी आसानी से छीन ले. क्या डायलॉग मारा है. अच्छा, मतलब चैन नहीं छीन लिया है. नाही मग मला वाटतं की तू या अशा मुलीशी लग्नच करू नकोस. हाँ? हा? डैड हा. एक विचारू का? हा, विचार. सगळ्या मुली असे काय असतं, म्हणजे काय? काय 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 म्हणालास. नाही, सगळ्या मुली इथपर्यंत ऐकलं मी, पुढे काय. ह्या सगळ्या मुली अशा का असतात? ओ बापरे, म्हणजे आमच्या वेळच्या समस्त तरुणाईला पडलेला प्रश्न तुमच्याही वाट्याला आहेच का. हो. बापरे बापरे. बोल 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 बोल, काय म्हणजे या मुलींबद्दल तुला काय नवीन रिअलाइज झालंय, बोल. मुलींबद्दल नाही, मुलीबद्दल एकाच. त्या एकाच मुलीबद्दल तुला असं काय नवीन रिअलाइज झालंय. मला हे कळलं नाही अजून. जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीच्या मागे असता तेव्हा ती दूर जाते, आणि जेव्हा तुम्ही तिला इग्नोर करता तेव्हा ती तुमच्या जवळ येते. आय मीन, ही काय रिव्हर्स सायकोलॉजी आहे, काय कळत नाही, काय भानगड आहे. मित्रा, काय भानगड आहे नाही, काय गंमत आहे असं विचार. गंमत? हा, आणि तसं असेल तर मग ही योग्य वेळी दूर जाण्याची आणि पाहिजे तेव्हा मागे पळण्याची कला तुम्हाला लवकरात लवकर अवगत करावी लागेल, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये मुली जरा जास्त पारंगत असतात. सो स्मार्ट बना आणि या सगळ्यापासून शक्यतो लांबच राहा. अगेन एक फिलॉसॉफिकल लाईन. प्रेम ही गोष्ट तुमचा तुमच्या करिअरवरचा फोकस हलवते. हे सत्य आहे. इट्स अ ट्रूथ. गुड नाईट. ताई, मी तुला बोललेलो ना, त्या नाही कळणार. ताई, काही चुकीचं घडलंय का? नाही, काही चुकीचं घडलं नाही. तू जा ना. हो, मी जातो, पण तेजू, तुला तुझा अभ्यास वगैरे काही नाहीये का रे? उठसूट माझ्या रूम मध्ये येत असतोस. जा ना. ताई, काळजी वाटते का मला तुझी? जे काही खरं आहे ते मला सांगून टाक ना, म्हणजे मी तुझी मदत करीन. हे बघ, तू लहान आहेस अजून, तुला नाही कळणार. ताई, मी लहान नाहीये. सांग ना, काय झालंय? तेजस, मला भीती वाटते. कसली? माहित नाही, पण मला माहितीये. ताई, कार्तिकचं तुझ्यावर प्रेम आहे, मान्य. पण तुझं कार्तिकवर प्रेम आहे का? तेजू, या विषयावर माझ्याशी नको बोलूस प्लीज.
हा विचारच खूप भयानक आहे. मी असं नाही करू शकत. ताई, जोपर्यंत तू कोणाला काही सांगणार नाहीस ना तोपर्यंत ते तुझ्या मनात राहील. अगं, आणि त्याचा तुलाच त्रास होईल. मग उगाच जगाला दाखवायला असं वेगळं का वागायचं? मला माहीतच नव्हतं की माझा लहान भाऊ इतका मोठा झाला. तुमचा अभिनय पाहून पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे मी तुमच्या. पण इतका छान अभिनय करता हे बोलला नाहीत कधी. अगं, बोलायची कधी वेळच आली नाही, तसा कधी विषयच निघाला नाही. गायत्री आत्मविश्वास गमावून बसली होती. तिचा आत्मविश्वास परत मिळवून द्यायचा असेल तर काहीतरी भन्नाट आयडिया केली पाहिजे असं वाटलं म्हणून केला. बेस्ट ऍक्टरची बेस्ट आयडिया होती ही. काय ना, लहान मुलांना समजवणं फार सोपं असतं, पण मुलं मोठी झाली की त्यांना समजवण्याच्या पूर्वी त्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यावं लागतं. अहो, मी काय म्हणते, म्हणजे गायत्रीचं वय पाहता आता तिच्यासाठी एखादा चांगला मुलगा शोधायला हवा ना आपण. शोधायला हवा हे खरं आहे, पण त्यासाठी मन तयारच होत नाही. अजून किती दिवस हा विषय टाळणार आहात? नाही नाही नाही, विषय टाळत नाहीये मी, पण योग्य असा मुलगाच मला कधी दिसला नाही. कुठल्याच वडिलांना आपल्या मुलीसाठी योग्य मुलगा सापडत नाही. तुझ्या वडिलांना सापडला ना त्यांच्या मुलीसाठी. मी त्यांचा जावई आहे याचा त्यांना सार्थ अभिमान वाटत असेल. म्हणजे खरं तर माझ्या बाबांचं तुमच्याबद्दलचं खरं मत तुम्ही ऐकलंच नाही आजपर्यंत. अच्छा अच्छा अच्छा, बरोबर आहे. विकतं तिथं विकत नाही, त्यामुळे किंमत नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, तू नशीबवान आहेस म्हणून तुला माझ्यासारखा चांगला नवरा मिळाला. मुलगा किती जरी चांगला असला ना तरी वडिलांना त्याच्यामध्ये काहीतरी कमतरताही भासतेच. पण मी मात्र कुठलीही कमतरता नसलेला अतिशय परफेक्ट असा मुलगा गायत्रीसाठी शोधणार आहे. चला मग, चांगल्या कामाला उशीर नको. घाई करायला हवी आता. एखादा मुलगा मिळेल, मग गायत्रीचं लग्न होईल, ते निघून जाईल, मग गायत्री गेल्यानंतर काय या विचाराने सुन्न व्हायला होतं. मला 100% खात्री आहे की गायत्री तुझ्या प्रेमात पडली म्हणून ती तुला घाबरते. ती प्रेमात पडली म्हणून घाबरले? आय मीन, ती का घाबरली? म्हणजे ती उलट आनंदी असायला पाहिजे ना. हा, तसं असायला तर हवं, पण गायत्री जशी आहे ते पाहता म्हणजे एखाद्या मत्स्यकन्येसारखी, आणि त्या शार्ककडे बघता म्हणजे तिचे वडील, त्यांच्याकडे बघता ती या फिलिंग्सला घाबरली. आणि हे खूप साहजिक आहे. म्हणजे तिच्यात हिंमतच नाही हे ऍक्सेप्ट करायची की ती प्रेमात पडली एका मुलाच्या. ऑलराईट, कळलं का? म्हणून ती तुला टाळते आणि स्वतःपासून लांब पडते. Hi. Are you there? What's wrong with you? काय झालंय तुला? मी जर काही चूक केली असेल तर प्लीज मला सांग, माझ्याशी बोल.
मला सारखा का मेसेज करतोयस? मला नाही बोलायचंय तुझ्याशी. त्याला मेसेज करून सांगू का तसं? नाही, नको. त्यापेक्षा त्याचे मेसेज वाचायलाच नकोत. नाहीतर त्याला रिप्लाय करण्याची माझी खूप इच्छा होईल. ए कम ऑन गायत्री, गायत्री, मी इतके मेसेजेस पाठवतोय, एक तरी रिप्लाय कर यार. गायत्री, काय झालंय तुला? तू कुठल्या प्रॉब्लेम मध्ये नाहीयेस ना? कदाचित त्याला माझी काळजी वाटते म्हणून तो सारखा मेसेज करतो. मी त्याला रिप्लाय न करून चूक तर करत नाहीये ना. एकदा मेसेज करून सांगते की सगळं व्यवस्थित आहे. नको, एक रिप्लाय केला की त्याच्या लगेच अपेक्षा वाढते. आय एम शुअर तू माझा प्रत्येक मेसेज वाचतेस. ओके. जर तू मला रिप्लाय केला नाहीस तर मी रात्रभर तुला मेसेज करत राहीन. सॉरी बट करते. किती हट्टी आहे हा. रात्रभर याचे मेसेज वाचण्यापेक्षा त्याला पहिला आणि शेवटचा मेसेज करते. तू काही चूक केलेली नाहीयेस. मला तुझा प्रॉब्लेम नाहीये, माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. सिरियस असं काही नाही. प्लीज लिव्ह मी अलोन. बाय, गुड नाईट. पहिला मेसेज म्हणजे गायत्रीने दिलेला मला ग्रीन सिग्नल आहे. वाव, ग्रेट. सॉरी. हा, बाय, गुड नाईट, टेक केअर.
मी सांगितलं तरीही हा ऐकणार नाही. रात्रभर मेसेज पाठवत राहील.